सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर MST CET 2026ची ही इम्पॉर्टंट एक्झाम तुमची होणार आहे. कारण की MST CET ही एक्झाम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. MST CET एक्झाम दिल्यानंतर तुम्ही प्रोफेशनल कोर्सेसला ॲडमिशन करू शकता. जसं तुम्ही आता PCM अँड PCBची एक्झाम देणार आहात. मग PCM आणि PCBची एक्झाम दिल्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस होत असते. ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन जी करायची असते, ॲक्च्युअलमध्ये तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ शकता, फार्मसीला जाऊ शकता किंवा BSc ॲग्रिकल्चर, तुम्ही ॲग्रिकल्चर फील्डमध्ये सुद्धा तुमची प्रोफेशनल डिग्री कंप्लीट करू शकता. म्हणून PCM अँड PCB हे दोन्ही ग्रुपची एक्झाम खूप इम्पॉर्टंट राहते महाराष्ट्रामध्ये, जेव्हा तुम्ही हे 12वी कंप्लीट करता. 12वी ज्यांचं सायन्स घेतलेलं ज्यांनी असते त्यांच्यासाठी. तर पहा, आता मोस्ट इम्पॉर्टंट MST CET एक्झाम तुम्ही आता फर्स्ट टाईम तुम्ही देणार आहात, फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही देणार आहात. यावर्षी 2 अटेम्प्ट आहेत तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही तुमचा फर्स्ट अटेम्प्ट आता जेव्हा एक्झॅक्टली देणार आहात, तर ॲक्च्युअलमध्ये एक्झाम देताना कशी प्रोसेस होत असते, तुम्ही एक्झाम सेंटरला जाता, तिथं काय प्रोसेस होते, कशा पद्धतीने एक्झाम हॉलमध्ये तुम्ही एंटर करता, तिथं कम्प्युटर स्क्रीनवरती तुम्हाला कशा टाईपचे क्वेश्चन दिसतात, ते तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही तुमचं हॉल तिकीट मिळेपासून तर आता तुमचं पूर्ण कम्प्लिटली एक्झाम एंड होईपर्यंत कशी प्रोसेस असते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, सो स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथं सांगणार आहे तुमची ॲक्च्युअलमध्ये एक्झाम कशा टाईपची होत असते आणि प्रोसेस नेमकी कशी असते. तर चला इथं सुरू करूया. तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MST CET 2026ची एक्झाम अशी होणार आहे, ह्या चुका तुम्हाला नाही करायच्या. कोणत्या चुका नाही करायच्या, चला आपण इथं पुढे पाहूया. तर पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट MST CETची एक्झाम जेव्हा होत असते, तर एक्झाम प्रोसेस कशी होते, ओके. त्याचे तुम्हाला कंप्लीट जे गाईड टू CET सेंटर रूल्स अँड ऑनलाईन एक्झाम, म्हणजे CETचं जे सेंटर असते त्याचे रूल्स तुम्हाला काय असतील, त्यासोबतच ऑनलाईन एक्झामचे रूल्स काय असतील ते मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करणार आहे. पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट, आता जेव्हा तुम्ही इथं रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे MST CETसाठी, म्हणजेच एक PCM आहे आणि PCB ग्रुप आहे, 2 ग्रुप आहेत. तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी PCMला अप्लाय केलं असेल किंवा PCBला अप्लाय केलं असेल किंवा PCMB दोन्हीला अप्लाय केलं असेल, तर सगळ्यात पहिलं म्हणजे पहा की एक तर PCM अँड PCB ज्यांनी इथं अप्लाय केलं असेल वेगवेगळं, समजा फक्त असे विद्यार्थी आहेत काही की ज्यांनी फक्त PCMला अप्लाय केलं आहे, तर त्यांची एक्झाम त्या दिवसाला होणार आहे, म्हणजे तुमच्या शिफ्टला होणार आहे. जेव्हा तुमचं हॉल तिकीट येणार आहे, हॉल तिकीटमध्ये तुमचं इथं डेट असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला डेट सांगितलं जाणार आहे, एक्झाम सेंटर कोणतं आहे ते सांगितलं जाणार आहे आणि त्या डेटला, त्या शिफ्टला, त्या टायमिंगला तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे. ठीक आहे. आता PCB ज्यांनी दिलं आहे, तर PCBसाठी सुद्धा हॉल तिकीट येणार आहे, ते वेगळं येणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पहा, आता तर ज्यांनी फक्त PCM भरला किंवा PC भरला ते सांगितलं. आता ज्यांनी PCM आणि PCB दोन्ही ग्रुपची इथं ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, रजिस्ट्रेशन केलं आहे, तर त्यांना एकाच दिवशी एक्झाम नाही होणार आहे. वेगवेगळ्या दिवशी तुमची एक्झाम होणार आहे. PCMसाठी वेगळं हॉल तिकीट येणार, PCBसाठी वेगळं इथं हॉल तिकीट येणार आहे. त्यामुळे हे कन्फ्युजन अगोदरच तुमचं दूर व्हायला पाहिजे. तर पहा, पुढे पाहूया आपण की नेमकी तुमची जी एक्झामची प्रोसेस आहे MST CET 2026 हे कशी इथं होत असते. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे ते म्हणजेच की एक्झाम सेंटरला तुम्हाला कधी जायचं आहे. पहा, तुमचं आता रजिस्ट्रेशन तुम्ही केलं आहे. रजिस्ट्रेशन करण्या अगोदर पहिले तुम्हाला काय मिळणार आहे, हॉल तिकीट मिळणार आहे. ओके, हॉल तिकीट मिळालं. आता हॉल तिकीट मिळाल्यानंतर हॉल तिकीटमध्ये तुमचं नाव बरोबर आहे का, तुमचं फोटो वगैरे व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं. प्लस त्यासोबत मोस्ट इम्पॉर्टंट चेक करायचं आहे तुम्हाला की तुमचं कोणत्या डेटला एक्झाम आहे, त्याबरोबर कोणत्या एक्झाम सेंटरला तुमची एक्झाम आहे, त्याबरोबर तुम्ही हे चेक करायचं की बा कोणत्या टायमिंगला तुमची एक्झाम आहे, कोणत्या शिफ्टला तुमची एक्झाम आहे, कारण की शिफ्ट वाईज MST CETची एक्झाम इथं होत असते. हे चेक केलं तुम्ही. आता पहा की तुम्हाला एक्झाम सेंटरला कधी जायचं आहे, कधी पोहोचायचं आहे ते सांगतो. पहा, तर हॉल तिकीटवर रिपोर्टिंग टाईम दिलेला असेल. ओके, हॉल तिकीट तुमचं जे येणार आहे, समजा हे हॉल तिकीट आहे, तर हॉल तिकीटवरती तुम्हाला रिपोर्टिंग टाईम दिलेला असेल. आता रिपोर्टिंग टाईम म्हणजेच काय, रिपोर्टिंग टाईम म्हणजेच की तुमचं जे एक्झाम सेंटर आहे त्या एक्झाम सेंटरला तुम्हाला त्या टाईमला तिथं पोहोचायचं आहे, तो झाला तुमचा रिपोर्टिंग टाईम. ओके, त्याचबरोबर गेट क्लोजिंग टाईम सुद्धा असतो. ओके, गेट क्लोजिंग टाईम. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी घेत आहे, समजा फॉर एक्झाम्पल 11 वाजता तुमची एक्झाम इथं स्टार्ट होणार आहे समजा, तर 11च्या अर्धा तास अगोदर असते की बा गेट क्लोजिंग टाईम असते. ओके, आणि त्याच्या अगोदर असतो रिपोर्टिंग टाईम. रिपोर्टिंग टाईम हा 2-2.5 तास अगोदर तुम्हाला दिलेला असतो. म्हणून लक्षात ठेवायचं, जेव्हा एक्झाम स्टार्ट होते, समजा 11 वाजता एक्झाम स्टार्ट होते, त्याच्या 2-2.5 तास तुम्ही तिथं हजर पाहा.
ओके. तर हे रिपोर्टिंग टाईम असते, तर रिपोर्टिंग टाईम जो दिला असेल त्यानुसार तुम्हाला इथं जायचं आहे. ठीक आहे. किमान 1 तास आधी सेंटरला पोहोचायचं. आता 1 तास आधी तुम्हाला तिथं पोहोचावं लागणार आहे. मी जरी तुम्हाला 2 ते अडीच तास सांगितले, हे तर तुम्ही कराच. बट कमीत कमी समजा होऊ शकते एखाद्याला उशीर झाला वगैरे घरून निघायला, तुम्ही अगोदरच कॅल्क्युलेट करून घ्यायचं की तुमचं घरापासून तुमचं एक्झाम सेंटर वगैरे किती दूर आहे, किती किलोमीटर आहे, हे कॅल्क्युलेट केलं, किती टाईम लागणार आहे, किती तास लागणार आहे जायसाठी, तर ते अगोदर कॅल्क्युलेट करून घ्यायचं. ठीक आहे. आणि त्यानुसार तुम्ही 1 तास कमीत कमी 1 तास अगोदर तरी तिथं हजर तुम्ही पाहा. ओके. त्यानंतर पहा, उशिरा गेलात तर एंट्री मिळणार नाही. हां, जर तुम्ही उशिरा पोहोचले तर तुम्हाला इथे एंट्री मिळणार नाहीये. ठीक आहे. आता पहा, तुम्हाला सेंटरवर गेल्यावर इथं काय चेक होणार आहे पहा. सेंटरवर गेल्यावर तुमचं इथं गेट चेकिंग होईल. तुमचं इथं गेटवर चेकिंग होणार आहे. म्हणजेच तुम्ही काही कॉपी वगैरे करता का? तुमच्याकडे काही डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहेत का? तुमचा मोबाईल तुमच्याकडे आहे का? ते नाही चालणार. तुमचं वॉच आहे का तुमच्याकडे? सिंपल तुम्हाला कपडे तुमचे न्यावे लागतील. त्यामुळे गेटवर तुमची इथं चेकिंग होणार आहे मेटल डिटेक्टरने. ठीक आहे. त्यानंतर पहा, हॉल तिकीट चेक होणार आहे. सिंपल तुमचं हॉल तिकीट तर चेक होणारच आहे. त्यानंतर आयडी प्रूफ चेक होईल. ओके. आयडी प्रूफ म्हणजेच काय? तुमचं आधार कार्ड. मोस्ट इम्पॉर्टंट सांगतो, तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड तुम्ही अपडेटेड ठेवा. म्हणजे तुमचा जो फोटो राहणार आहे तुमच्या आधार कार्डवरती, तो असा सिंपल दिसायला पाहिजे की तुम्ही आहात म्हणून. कारण की जेव्हा तुम्ही एक्झामला जाता, एक्झामला गेल्यानंतर तिथं तुमचा आयडेंटिटी चेक होते. कारण की बऱ्याचदा असं होते की एक्झाम देणारा जो स्टुडंट असतो तो वेगळा निघतो, जो ॲक्च्युअलमध्ये ज्यानं फॉर्म भरलाय. असा बरेच विद्यार्थी काय करतात, अशा टाईप ते काय करत असतात. बट असे होऊ नये म्हणून ते आयडेंटिटी चेक करणं खूप गरजेचं असते त्या टीचरसाठी, त्या इन्व्हेस्टिगेटरसाठी. त्यामुळे तुम्ही असं करणे गरजेचं आहे. अपडेटेड आधार कार्ड ठेवा आयडेंटिटी प्रूफसाठी. कारण की मी स्वतः CET दिली आहे ना, म्हणून मला माहिती आहे की आधार कार्ड हे मोस्ट इम्पॉर्टंट आयडी चेकसाठी राहणार आहेत. ओके. त्यानंतर हॉल तिकीट, हे 2 गोष्टी तुमची इथं सेंटरवर इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट पहा. तर सेकंड पॉईंट म्हणजेच पहा की सोबत तुम्हाला काय घेऊन जायचं आहे. ठीक आहे. तर पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं की सोबत सगळ्यात पहिलं तुम्हाला न्यायचं आहे ते म्हणजेच की हॉल तिकीट. ओके. हॉल तिकीट तुम्हाला सोबत न्यायचं आहे सगळ्यात पहिलं. सेकंड तुम्हाला न्यायचं आहे ओरिजिनल आयडी प्रूफ. ओके. आता ओरिजिनल आयडी प्रूफमध्ये तुम्ही काय नेऊ शकता, तर ओरिजिनल आयडी प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड. ओके. आधार कार्ड तुम्ही नेऊ शकता. त्यानंतर पॅन कार्ड. ओके. पॅन कार्ड तुम्ही नेऊ शकता. किंवा स्कूल आयडी तुम्ही नेऊ शकता. काहीही तुम्ही नेऊ शकता. बट मी तुम्हाला रिकमेंड करेल, तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असेल तर तुम्ही ते न्या. आणि ओरिजिनल न्या. झेरॉक्स तर तुम्ही न्यावीच लागणार आहे, बट ओरिजिनल आयडी कार्ड तुम्ही इथं सोबत न्यायचं. त्यानंतर पहा, पासपोर्ट साईज फोटो. तुम्हाला पासपोर्ट साईज काय फोटो इथं न्यायचे आहेत. तर हे 3 डॉक्युमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटरवरती, जे तुम्हाला इथं सोबत न्यायचे आहेत. त्यानंतर हे नसतील तर एक्झाम देऊ शकणार नाही. बरोबर. जर तुमच्याकडे हॉल तिकीट नसेल, तुम्ही एक्झाम कशी देणार? ओरिजिनल आयडी प्रूफ नसेल तर एक्झाम नाही देऊ शकत. पासपोर्ट साईज फोटो ठीक आहे, चालून जाणार, बट नाही चालणार इथं. कारण की ही CETची एक्झाम आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुमची ॲडमिशनची एक्झाम, डिसिजन मेकिंग वाली एक्झाम आहे. तुमची ॲडमिशन करिअर डिसाईड करणारी एक्झाम आहे. त्यामुळे तुम्ही हे सोबत न्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, आता पुढे काय करायचं. तर आता पुढे प्रोसेस कशी होत असते. समजा आता तुम्ही एक्झाम सेंटरवरती पोहोचले, समजा 1 तास अगोदर, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता तिथं काय चेक होते पहा. सगळ्यात पहिलं जेव्हा तुम्ही समजा या एक्झाम सेंटर आहे, समजा एक्झाम सेंटरवरती तुम्ही पोहोचले. एक्झाम सेंटरवरती जसे तुम्ही पोहोचता, तर सगळ्यात पहिलं जे रिपोर्टिंग टाईमनुसार जेव्हा तुम्ही पोहोचता, तर तिथं काय होत असते, आता व्हेरिफिकेशन होत असते. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन. आयडेंटिटी म्हणजेच काय, की बा जो विद्यार्थी एक्झाम द्यायला आलेला आहे CETची, तो आणि त्याच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत, जे हॉल तिकीट आहे, तर त्याचं जे नाव आहे, त्याचा जे फोटो आहे, तो एकदम करेक्ट आहे का चेक करता, की बा जो विद्यार्थी खरोखर ज्याने फॉर्म भरला आहे, जो विद्यार्थी परीक्षा द्यायला आलेला आहे, तोच आहे का एक्झॅक्टली मॅच करतात. त्याला म्हणतात आयडेंटिटी व्हेरिफिकेशन. कसं होत असते पहा. सगळ्यात पहिले पहा, सेंटरवर व्हेरिफिकेशन होते. कसं पहा, हॉल तिकीट चेक. सगळ्यात पहिले तुमचं इथं हॉल तिकीट चेक होते. त्यानंतर फोटो चेक. तुमचा इथं फोटो चेक होते. ओके. फोटो तुमचा जो असेल तो फोटो चेक होते. ओके. त्यानंतर सिग्नेचर चेक. तुमची सिग्नेचर इथं चेक होते. त्यानंतर आयडी व्हेरिफिकेशन. आयडी व्हेरिफिकेशनमध्ये तेच सांगितलं, ओरिजिनल तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, स्कूल आयडी सर्टिफिकेट जे असेल ते दाखवायचं. त्यानंतर थंब इम्प्रेशन. थंब इम्प्रेशन म्हणजेच काय, की तुमचा जो थंब असते तो चेक करता. त्यानंतर फोटो कॅप्चर. तुमचा इथं फोटो घेतला जाते जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरला जाता एक्झाम देण्यासाठी. तर अशा टाईपचं तुम्हाला इथं आयडेंटिटी व्हेरिफिकेशनची प्रोसेस होत असते. आणि पहा, मी सांगतो, आयडेंटिटी व्हेरिफिकेशनची प्रोसेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि हे मजाक सांगत नाही, सगळ्यात इम्पॉर्टंट आयडेंटिटी व्हेरिफिकेशन. कारण की जर तुमची आयडेंटिटी व्हेरिफिकेशन नाही बरोबर झाली, तर तुमची एक्झामसुद्धा तुम्ही नाही देऊ शकत. असं स्ट्रिक्टली तिथं CETची प्रोसेस होत असते. त्यामुळे एकदम बरोबर तुमचं जे स्कूल आयडी मी
मी सांगितलं ना, तर तुमच्याकडे असा आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी पाहिजे आधार कार्ड, पॅन कार्ड, की ज्याच्यावरती तुमचा फोटो असेल, नाव बरोबर असेल. ठीक आहे, तर तुम्ही ते अपडेटेड करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बा पुढे कशी प्रोसेस होते, तर जेव्हा तुमचं इथं आता हे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होते, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाली की पुढे पहा काय होते, तर पुढे तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळते. ठीक आहे, जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती पोहोचले, तिथं तुमचं डॉक्युमेंट तुम्ही सगळे नेले, डॉक्युमेंट सगळं नेलं की त्यानंतर तुमची आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाली. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाली की त्यानंतर तुम्हाला आता एक्झाम हॉलमध्ये पहा अशी तुम्हाला इथं दिसत असेल स्क्रीनवरती, अशी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळते. आता एक्झाम हॉलमध्ये जेव्हा एंट्री मिळते त्याच्या अगोदर काही प्रोसेस असते, ते म्हणजेच पहा, सगळ्यात पहिलं परीक्षा कक्षात प्रवेश परीक्षा पहा, की ओळखपत्र व प्रवेशपत्र तपासा. म्हणजे पुन्हा तुमचं इथं जे ओळखपत्र असेल म्हणजे प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट ते चेक होणार. त्यानंतर सिक्युरिटी चेक करा. सिक्युरिटी तुम्हाला चेक करतील तुमच्याकडे काही डिजिटल स्कॅम करण्यासाठी काही आहे का, त्यासाठी मेटल डिटेक्टरने तुमची इथं तपासणी केली जाते. त्यानंतर निर्देशनानुसार आपली सीट घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंट्री करता, जेव्हा एंट्री करतात, जे इन्व्हेलिगेटर असतात ते तुम्हाला व्यवस्थित तुमचा फोटो कॅप्चर करतात, तुमचं साईन घेतात, तुमचं सिग्नेचर घेतात, तुम्हाला सीट नंबर दिले जाते आणि त्यानुसार तुम्हाला तुमची इथं सीट मिळते एक्झाम देण्यासाठी. कम्प्युटर स्क्रीनच्या समोर तुम्ही इथं बसता आणि वेळेत उपस्थित नसल्यास प्रवेश नाकारला जाईल. तुम्हाला वेळेत हजर राहणे इथं गरजेचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंट्री घेतली. ओके, आता पुढे पहा काय होते. एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री घेता त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला पहा की ऑनलाईन एक्झाम सिस्टम. तुम्ही असं पाहू शकता, इथं दिसते स्क्रीनवरती तुम्हाला डिजिटली असं एक तुम्हाला सिस्टम असणार आहे. ओके, असं कम्प्युटरची स्क्रीन असणार आहे, तुम्ही इथं बसलेले असणार. ओके, त्यानंतर तुम्हाला असं बरोबर व्यवस्थित एक तुम्हाला काय देणार आहे, व्यवस्थित तुम्हाला एक लॉबी टाईप देणार आहे. तुम्हाला तिथं बसण्यासाठी चेअर वगैरे राहणार आहे, व्यवस्थित कम्प्युटर स्क्रीन राहणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पहा आता पुढे काय होते, तर ऑनलाईन एक्झाम सिस्टम तुम्हाला तिथं मिळणार आहे. ओके, तर त्यानंतर पहा की कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम आहे. ठीक आहे, कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम असणार आहे. माऊसद्वारा उत्तरे निवडा. म्हणजे तुमचं जे कम्प्युटर स्क्रीन असणार आहे त्यावरती तुम्हाला एक माऊस कनेक्टेड असणार आहे. त्या माऊसने तुम्हाला तुमचे जे ॲन्सर असणार आहे ते करेक्टली तुम्हाला इथं काय चूज करावं लागणार आहेत. ओके, माऊसने तुम्हाला तर सिम्पली ते येतच असणार. तुम्ही 12वीमध्ये आहात तर माऊस वगैरे चालवता, कम्प्युटर तुम्हाला चालवता येतच असणार आहे. ठीक आहे, तर नो प्रॉब्लेम. किंवा तुम्हाला येत नसेल तर तिथं जे तुमचे एक्झामिनर इन्व्हेलिगेटर असणार आहे त्यांना तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, होऊ शकते, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्यांना प्रत्येकाकडे कम्प्युटर लॅपटॉप त्यांनी यूज केलेलं नसते, त्यामुळे ठीक आहे, होत असते. तर पहा, टाइमर ऑन स्क्रीन म्हणजे तेव्हा तुम्ही एक्झाम तुमची इथं असणार आहे तिथं तुम्हाला टाइमर दिसणार आहे की बा इतका वेळ आहे अजून एक्झाम स्टार्ट व्हायला. त्यानंतर तुमची जेव्हा एक्झाम स्टार्ट होते तर तिथं टाइमर दिसते की बा इतका वेळ राहिलेला आहे. आता तुम्ही जेव्हा ॲन्सर सॉल्व करता ना, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये एक्झाम स्टार्ट होते तेव्हा तुम्हाला टायमर तिथे दिसतो की बा 1.5 तासाचा टायमर आहे समजा, 90 मिनिटं. तर तिथं तुम्हाला दिसते की बा एवढा टाइम शिल्लक राहिलेला आहे, तुमचे एवढे क्वेश्चन राहिले आहेत, एवढे ॲन्सर तुम्ही केलेले आहेत, है ना, हे सगळं दिसते. त्यानंतर रिअल टाईम मॉनिटरिंग, CCTV तुम्हाला तिथं लागलेले असतात, म्हणून तुम्ही स्कॅम वगैरे असं काही करू नाही शकत. त्यानंतर क्वेश्चन पॅलेट म्हणजेच काय की तुम्हाला पाहू शकता इथं जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे ना, तर इथं समजा तुम्हाला इथं क्वेश्चन असतो, इथं तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात 1 2 3 4 आणि या साईडला तुम्हाला दिलेलं असते की बा किती क्वेश्चन तुम्ही सॉल्व केले आहेत, किती क्वेश्चन बाकी आहेत. समजा ग्रीनवाले इथं डॉट येतो तो म्हणजे तुम्ही तेवढे क्वेश्चन सॉल्व केले आहेत, रेडवाला येतो म्हणजे तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व नाही केलेले, किंवा ऑरेंजवाला येतो म्हणजे ते तुम्ही क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू केलेले आहे, स्किप केलं आहे, किंवा व्हाईटवाले येतात ते म्हणजेच की अजून ते क्वेश्चन तुम्ही पाहिलेलाच नाही आहे. तर अशा टाईपचं तुम्हाला इथं काय असते क्वेश्चनचं म्हणजे हे असते मार्किंग असते, हायलायटिंग असते की तुम्हाला ते एकदम ओळखण्यासाठी. ते सिम्पल आहे, जेव्हा तुम्ही ऑनलाईन मॉक टेस्ट देता ना तेव्हा तुम्हाला सगळं समजून जाते. ठीक आहे, तर अशा टाईपचं तुम्हाला एक सिस्टम असते तुमची एक्झाम देण्यासाठीची. ठीक आहे, तर असं तुम्हाला दिलं असते. त्यानंतर नेक्स्ट पहा कशी प्रोसेस होते. त्यानंतर तुमचे जे क्वेश्चन राहतात ना तर ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेले असतात. ठीक आहे, आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच हे झालं पेपर नाही. ओके, हे असं नसते, तर तुम्हाला कॉम्प्युटर स्क्रीनवरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिले असतात. ठीक आहे, MCQ दिले असतात तुम्हाला. ठीक आहे, तुमचे जेवढे MCQ आहेत 150 MCQ. ओके, PCM असेल तर ओके असं तुम्हाला दिलं असते. 4 ऑप्शन दिले असतात, एक बरोबर असते. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता करेक्ट ॲन्सरसाठी तुम्हाला 1 मार्क दिलेला असतो. ओके, असं तुम्हाला दिलं असते. त्यानंतर बघू शकता पुढे, म्हणजे हे तर तुम्हाला जास्तीत जास्त माहीतच आहे. ओके, मिस्टेक टू अवॉइड. आता तुम्हाला जे काही मिस्टेक असतात ते तुम्हाला करायचे असतात. सगळ्यात पहिलं पहा,
टाईम मिसमॅनेजमेंट. आता पहा तुम्हाला जेवढा वेळ दिला असतो समजा 90 मिनिटामध्ये तुम्हाला 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजेच काय की तुम्हाला टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर हे टाईम मॅनेजमेंट तुम्ही कधी करू शकता तर पेपर देण्याच्या अगोदर आता तुमच्याकडे जेवढा वेळ आहे जेव्हा मी इथे व्हिडिओ बनवत आहे जवळपास 1 ते दीड महिना बाकी आहे पहिल्या अटेम्प्टसाठी सीईटीच्या. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करायचा आहे. कसा करू शकता तर हा तुम्ही करू शकता म्हणजेच तुम्ही मॉक टेस्ट देऊन ऑनलाईन जे मॉक टेस्ट असतात सीईटीच्या पीसीएम आणि पीसीबी ग्रुपच्या ते ऑनलाईन मॉक टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. ते करून तुम्ही इथं चांगल्या पद्धतीनं टाईम मॅनेजमेंट शिकायचं आहे तुम्हाला. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पहा की जसं तुम्हाला यामध्ये मॉक टेस्ट ऑनलाईन जेव्हा तुम्ही देता काही मॉक टेस्टमध्ये तुम्हाला समजा 3 आहेत. ओके. एक समजा फिजिक्स आहे, त्यानंतर केमिस्ट्री आहे आणि मॅथ आहे समजा. तर ऑनलाईन मॉक टेस्टमध्ये आता तुम्हाला काय होत असते की फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मॅथ आहे तर तुम्ही फिजिक्स अगोदर सोडवा किंवा केमिस्ट्री सोडवा किंवा मॅथ सोडवा. तुम्हाला ऑप्शन दिलेला असतात. तिथं तुम्ही काय म्हणू शकतो आपण सेक्शन तुम्ही कोणताही सोडवू शकता अगोदर. पण ॲक्चुअल एक्झाममध्ये तुम्हाला तसं नसते. तुम्हाला फिक्स असते की अगोदर फिजिक्स आलाय, केमिस्ट्री आलाय तर अगोदर तेच सोडवा. नंतर मॅथ तुमचा टायमर संपल्यानंतर मॅथ तुम्हाला येणार आहे, मॅथचा सेक्शन येणार आहे. असं तुम्हाला असते. ओके. म्हणून ही गोष्ट तुम्ही इथं लक्षात ठेवा. त्यानंतर गेसिंग रँडमली म्हणजेच तुम्ही अंदाजी काही करू नका. ॲन्सर तिथं मोस्ट इम्पॉर्टंट तुमचं कॅल्क्युलेशन करूनच तुम्ही तिथं ॲन्सर करायचे आहेत. इग्नोरिंग इन्स्ट्रक्शन जे दिले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर चीटिंग, माल प्रॅक्टिस म्हणजे चीटिंग तुम्हाला अजिबात करायची नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पहा की आता पुढचं नेक्स्ट काय तुम्हाला ओके लास्ट स्टेप तुम्हाला सांगतो एक्झाम डे टिप्स. ओके. एक्झाम डे टिप्स काय असते पहा तर एक्झाम डे टिप्स सगळ्यात इम्पॉर्टंट पहा सांगतो. सगळ्यात पहिले आहे की तुम्हाला रीच एक्झाम सेंटर अर्ली म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला एक्झाम सेंटरला पोहोचायचं आहे. इथं 30 मिनिटं सांगितले आहेत बट मी सांगतो जवळपास 2 तास अगोदर जरी तुम्ही तिथं पोहोचले तर चांगली गोष्ट आहे. कारण की तिथं तुम्ही शांत व्हाल. जेव्हा तुम्ही काल्म होसाल, शांत होसाल तेव्हा चांगली एक्झाम देऊ शकता. म्हणून 2 तास अगोदर तिथे तुम्ही पोहोचाल असं तुम्ही इथं घरून निघायचं आहे. तुमचं एक्झाम कधी आहे, सकाळी आहे, मॉर्निंग शिफ्ट आहे, आफ्टरनून शिफ्ट आहे किंवा इव्हनिंग शिफ्ट आहे ते तुम्ही चेक करायचं त्यानुसार जायचं. ठीक आहे. कॅरी इसेन्शियल. इसेन्शियल काय कॅरी करायचं म्हणजे काय सोबत न्यायचं तर हॉल तिकीट आहे. ओके. ID कार्ड आहे व्हॅलिड. त्यानंतर पेन, पाण्याची बाटली, घड्याळ हे तुम्हाला न्यायचं आहे. बट मी तुम्हाला सांगतो वॉच, घड्याळ तुम्ही नेऊ नका. ओके. त्यानंतर पाण्याची बॉटल हे तुम्ही नेऊ शकता. ओके. हे गरजेचं आहे. त्यानंतर व्हॅलिड ID. ओके. ID कार्ड, पेन तुम्हाला न्यायचं आहे, हॉल तिकीट तुम्हाला न्यायचं आहे. किंवा तुम्हाला जे रफ वर्क करण्यासाठी इथं कॅल्क्युलेशन करण्यासाठी रफ पेजेस आणि पेन दिल्या जाते. नो प्रॉब्लेम. त्यानंतर लिसन टू इन्स्ट्रक्शन. जी इन्स्ट्रक्शन दिल्यात ती तुम्हाला इथं पाहिजे आहे. त्यानंतर स्टे काल्म अँड फोकस. शांत राहायचं आणि फोकस राहायचं आणि त्यानुसार तुमची इथं एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. तर हे झाल्या एक्झाम ज्या दिवशी असणार आहे तुमची त्यासाठीची टिप्स. तर आय होप तुम्हाला सगळं काही समजलं असेल की एक्झाम सेंटरला जाण्यापासून तर तिथं काय प्रोसेस होते, एक्झाम कशी होते, हे सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला कळलेलं आहे का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ पूर्ण शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की MST CETसाठी अजून सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओज यायचे बाकी आहेत. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. थँक्यू.